मी 75 वर्षांचा आहे. नाही, शुगर नाही. कोणतंही दुखणं नाही. माझं गुपित. सकाळची ही एक सवय. म्हातारपणात निरोगी कसं राहायचं नक्की पहा. 60 ते 70 वयात म्हातारपण काहींना, तर 80 मध्ये म्हातारपणाचा त्रास होतच असतो. पण त्रास होणार हे नक्की मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी असे चिवट आजार शरीराला जडतात. दात, कान, डोळे आपली शक्ती कमी करतात, तर गुडघे निकामी होतात. कितीतरी ऑपरेशन केली तरी शरीर कमकुवत होत जातं. श्रीमंत लोक त्यांचा पैसा खर्च करतात पण आयुष्य वाढवू शकत नाहीत. म्हातारपणात दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. जोडीदार नसेल तर अधिकच कठीण होतं. मुलं पैसे देतील पण त्रास दूर करू शकत नाहीत. काठी हाच एकमेव आधार उरतो. पण थांबा मित्रांनो. म्हातारपणात हेल्दी राहायचं असेल आणि स्वच्छंदी, आनंदी जीवन जगायचं असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा. तुम्ही कधी विचार केला आहे का, वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा कायम थकलेलं वाटणं आवश्यक आहे का? सकाळचा गोंधळ, सांधेदुखी आणि मूठभर गोळ्या हे खरंच म्हातारपणाचा भाग आहेत का? आज मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक नंबर मानला आहे. त्यांचं नाव आहे वसंत भाऊ. त्यांचं वय 92 वर्ष आहे, पण ते अजूनही एकटे राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजारासाठी गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. डॉक्टरांच्या मते त्यांची तब्येत त्यांच्या वयापेक्षा 30 वर्षांनी तरुण आहे. त्यांचं गुपित काय? काहीही खास नाही. फक्त 5 सोप्या सवयी, ज्या ते रोज सकाळी करतात. यात कोणताही खर्च नाही, कोणतीही महागडी उत्पादने नाहीत. फक्त काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयी आहेत, ज्या त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. या सवयींमुळे ते मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि चपळ आहेत. त्यांना उत्साहाने जगायला मदत होते. आजकाल बरेच लोक घरात बसून राहतात आणि शरीर हळूहळू कमकुवत होत जातं, हे मान्य करून जगतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील एक सवय तर फक्त 5 मिनिटांची आहे, पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. ही छोटीशी चूक स्मरणशक्ती कमी करते आणि ऊर्जा संपवते. अनेक लोक मोठ्या आजारांमुळे नाही, तर रोजच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पहिली सवय. दिवसाची अमृत सुरुवात, पाणी आणि सेंधव मीठ. ही सवय खूप सोपी आहे. यात काही जादू नाही आणि खर्चही नाही. पण वसंत भाऊ म्हणतात की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात ताकदवान सवय आहे. दात घासण्यापूर्वी, खिडकी उघडण्यापूर्वी किंवा मोबाईल हातात घेण्यापूर्वी ते अंथरुणातून उठतात आणि एक ग्लास पाणी पितात. पाणी पितात, अगदी साधं, नॉर्मल तापमानाचं पाणी. त्यात फक्त चिमूटभर सेंधव मीठ, हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडं मीठ घातलेलं असतं. एवढंच, कोणताही ग्रीन ज्यूस नाही, सप्लिमेंट्स नाहीत. फक्त पाणी आणि थोडंसं सेंधव मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि एका छोट्या डब्यात मीठ ठेवून झोपतात. त्यामुळे त्यांना उठून बाहेर जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही विचार करत असाल, फक्त पाण्यात काय खास आहे? पण इथेच खरी गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत शरीरातून पाणी कमी होतं. प्रत्येक रात्री श्वासोच्छवास आणि घामामुळे जवळपास 1 लिटर पाणी शरीरातून निघून जातं. म्हणजेच सकाळी उठल्यावर आपलं शरीर थोडं डिहायड्रेट झालेलं असतं. वय वाढल्यावर डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान नाही. त्याचा परिणाम सांधे, स्मरणशक्ती, शरीराचं संतुलन आणि पचन यावरही होतो. सकाळी बहुतेक लोक काय करतात? चहा किंवा कॉफी घेतात. पण कॉफी शरीरातील पाणी आणखी कमी करते.
म्हणजे दिवसाची सुरुवातच तुम्ही रिकाम्या टाकीवर करत आहात. वसंत भाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काही करण्याआधी पाणी पिणं सुरू केलं, तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवला. त्यांच्या गुडघ्यातील ताठपणा कमी झाला. सकाळचा मानसिक थकवा, जो ते वयाचा भाग समजत होते, तो कमी झाला. पचनक्रिया सुधारली. जणू संपूर्ण शरीर त्यांचे आभार मानत आहे, असं त्यांना वाटू लागलं. हा फक्त अनुभव नाही, तर याला विज्ञानाचाही आधार आहे. एका अभ्यासानुसार 65 वर्षांवरील व्यक्तींमध्ये हलकं डिहायड्रेशन झाल्यास मेंदूची कार्यक्षमता सुमारे 30% कमी होऊ शकते. या सवयीला अजून प्रभावी बनवतं ते म्हणजे थोडंसं सेंधव मीठ. साध्या केटच्या मिठाऐवजी नैसर्गिक मिठामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियमसारखी सूक्ष्म खनिजे असतात, जी शरीरातील पेशींना पाणी नीट शोषून घ्यायला मदत करतात. नाहीतर पाणी शरीरातून पटकन बाहेर जातं. ही सवय लावायला 1 मिनिटही लागत नाही. वसंत भाऊ याला आयुष्य बदलणारे पहिले 60 सेकंद म्हणतात. कारण हे शरीराला हळूहळू जागं करतं, सांध्यांना आधार देतं, मन शांत करतं आणि पचनक्रिया सुरू करतं. आता तुमच्यासाठी एक सोपी कृती. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ टाका आणि तो ग्लास पलंगाजवळ ठेवा. उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते पाणी प्या. हा छोटासा बदल तुम्हाला अधिक उत्साही आणि स्वतंत्र ठेवायला मदत करेल. दुसरी सवय, सकाळच्या प्रकाशाशी मैत्री करणं. पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर वसंत भाऊ एक महत्त्वाची गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटायला, चांगली झोप यायला आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करते. ते घराबाहेर जातात, दरवाजा उघडतात आणि सकाळच्या कोवळ्या प्रकाशात काही वेळ उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा थंडी, ते फक्त शांतपणे बाहेर उभे राहतात. ते चालायला जात नाहीत, पेपर उचलत नाहीत. फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या खुर्चीत बसतात आणि सकाळचा कोवळा प्रकाश चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर येऊ देतात. साधारण 10 ते 15 मिनिटे ते हे करतात. ही वेळ खूप शांत, सुखद आणि शरीरासाठी अत्यंत गरजेची असते. जशी श्वास घेणं गरजेचं आहे तशीच. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध आहे? याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे. हे घड्याळ आपली झोप, ऊर्जा, स्मरणशक्ती, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करतं. हे घड्याळ रोज सकाळी रीसेट करावं लागतं. आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही, तर नैसर्गिक प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लास लावता डोळ्यांवर येऊ देता, तेव्हा तुमच्या मेंदूला समजतं की दिवस सुरू झाला आहे. हा प्रकाश शरीराची नैसर्गिक लय पुन्हा सेट करतो. त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात. ज्यांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या, उदासीनता आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात. एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश मिळाल्यास नैराश्याचा धोका सुमारे 70% वाढू शकतो. वसंत भाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी रोज सकाळी बाहेर उभं राहायला आणि कोवळं ऊन घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना खूप फरक जाणवला. त्यांची झोप सुधारली, ते सकाळी ताजेतवाने उठू लागले, दिवसभर शांत आणि ऊर्जावान वाटू लागलं. यासाठी कोणताही खर्च नाही. फक्त तुम्ही आणि सकाळचा नैसर्गिक प्रकाश. छोटी कृती, उद्या सकाळी किमान 5 मिनिटांसाठी घराबाहेर पडा. बाल्कनीत किंवा अंगणात उभे राहा आणि तो प्रकाश अनुभवून बघा. तुमचं शरीर दिवसाची सुरुवात कशी व्यवस्थित करतं, ते तुम्हाला जाणवेल. तिसरी सवय, 4 मिनिटांचा ब्रेन बूस्ट. शरीर निरोगी असलं तरी मन मजबूत नसेल, तर त्याचा उपयोग नाही. यासाठी वसंत भाऊंनी एक खास सवय लावली आहे.
फक्त 4 मिनिटांची मेंदूला चालना देणारी सवय. ही कोणतीही कठीण साधना किंवा व्यायाम नाही, पण मेंदूसाठी खूप प्रभावी आहे. दररोज सकाळी ते फक्त 4 मिनिट मेंदूला केंद्रितपणे कामाला लावतात. यामुळे त्यांचे विचार स्पष्ट राहतात, स्मरणशक्ती ताजी राहते आणि मन शांत राहतं. ते अनेक वर्षांपासून हे करत आहेत आणि 92व्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून आहे. ते हे कसं करतात? 1. साधं मानसिक गणित. ते डोक्यातच सोपं गणित सोडवतात. जसं बेरीज किंवा वजाबाकी. कॅल्क्युलेटर किंवा कागद वापरत नाहीत. हे मेंदूसाठी हलकं वॉर्मअप असतं. 2. एखादी जुनी आठवण पुन्हा अनुभवणं. ते एखादी सुंदर जुनी आठवण आठवतात. जसं लहानपणातील सण किंवा एखादा खास क्षण. त्या आठवणीतील दृश्य, वास आणि भावना पुन्हा अनुभवतात. ते म्हणतात, हे माझ्या आठवणींच्या अल्बमची धूळ झटकण्यासारखं आहे. ही माझी ओळख आहे. 3. दररोज 4 नवीन शब्द शिकणं. ते एक छोटी वही ठेवतात. त्यात ते पुस्तक, पेपर किंवा टीव्हीमधून नवीन शब्द लिहून ठेवतात. दररोज 4 शब्द मोठ्याने वाचतात आणि ते रोजच्या बोलण्यात कसे वापरायचे याचा विचार करतात. 4. मानसिक तयारी. ते काही सेकंद डोळे मिटून दीर्घ श्वास घेतात आणि पुढच्या दिवसाची कल्पना करतात. काय करायचं, कुणाशी बोलायचं, कसं वाटायला हवं. यामुळे दिवसाची सुरुवात स्पष्टतेने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळलेली वाटत नाही, तर ठरलेल्या उद्देशाने होते. यालाच व्हिजन असंही म्हणतात. संशोधनानुसार अशा सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता सुमारे 37% वाढू शकते. वसंत भाऊ म्हणतात, तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याची रोज सकाळी काळजी घेतली तर तो दिवसभर फुलत राहतो. पण दुर्लक्ष केलं तर विसरभोळेपणा आणि मानसिक थकवा वाढतो. ही फक्त 4 मिनिटांची सवय त्यांच्या आयुष्याची मोठी ताकद बनली आहे. छोटी कृती. उद्या सकाळी दिवसाची धावपळ सुरू होण्याआधी स्वतःसाठी 4 मिनिट द्या. एखादी आनंदी आठवण आठवा किंवा नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा, पण नक्की करा. चौथी सवय, सांध्यांची मोकळीक. 70 वर्षांवरील अनेक लोकांना वाटतं की सकाळी उठल्यावर सांधेदुखी आणि ताठरपणा येणं अपरिहार्य आहे. वसंत भाऊंनाही असंच वाटायचं. ते पारंपरिक स्ट्रेचिंग करायचे, पण त्यामुळे पाठ दुखायची, गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की हे वयामुळे होत आहे. पण ते चुकीचं होतं. मग त्यांनी एक नवीन सवय सुरू केली. सांध्यांची मोकळीक. ही पारंपरिक योग किंवा स्ट्रेचिंग नाही. ही एक सौम्य, समजून केलेली आणि वयस्क लोकांसाठी खूप प्रभावी पद्धत आहे. कारण जसजसं वय वाढतं, तसतसे सांधे कमी लवचिक होतात. जे व्यायाम तरुणपणी चांगले वाटतात, तेच 70 नंतर शरीराला त्रास देऊ शकतात. म्हणून जोरदार स्ट्रेचिंग करण्याऐवजी वसंत भाऊ शरीराला सौम्य हालचाली देतात. ते फक्त 7 मिनिट देतात. आणि सुरुवात खुर्चीत बसूनच करतात. खांदे गोलाकार फिरवणे. पायाचे घोटे फिरवणे. कमरेला हलका झोका देणे. पाठीचा कणा हळूहळू फिरवणे. या हालचाली शरीराच्या त्या भागांवर काम करतात जे रात्री ताठर होतात. जसं पाठीचा कणा, कंबर, घोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल हळू, नियंत्रणात आणि वेदनारहित असते. कोणताही जोर नाही. फक्त शरीर ऐकून हालचाल. फक्त 2 आठवड्यात त्यांना फरक जाणवला. त्यांनी काठी वापरणं बंद केलं. एका महिन्यात ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची पडण्याची भीती कमी झाली. कारण जेव्हा तुम्ही शरीराला सौम्य आणि सातत्यपूर्ण हालचाल देता, तेव्हा ते तुम्हाला एक मोठी भेट देतं, स्वातंत्र्य.
छोटी कृती. उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा. घोटे फिरवा, खांदे फिरवा, पाठीचा कणा हलक्या हालचालींनी फिरवा. शरीरावर जोर देऊ नका. त्याला समजून घ्या. 5वी सवय, सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता. जर तुमचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल, तर लक्षात ठेवा, तुमचे शरीर हळूहळू स्नायूंची ताकद गमावत असू शकतं. आणि हीच ताकद तुम्हाला आत्मविश्वासाने चालायला, उभं राहायला आणि स्वतंत्र राहायला मदत करते. 65 वर्षांनंतर आपल्या स्नायूंमध्ये झपाट्याने आकुंचन होऊ लागते, जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही. आणि त्या स्नायूंना टिकवून ठेवण्यासाठी सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर आपण स्नायूंची काळजी घेतली नाही, तर पुढे नक्कीच त्रास होतो. वसंत भाऊ सांगतात की त्यांना आधी वाटायचं, हलका नाश्ता, जसं एक टोस्ट, एक केळ किंवा फक्त चहा-कॉफी, दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसं आहे. पण ते चुकीचं होतं. संशोधनानुसार, जे लोक सकाळी प्रोटीन घेतात ते रात्री प्रोटीन घेणाऱ्यांपेक्षा आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकवतात. कारण रात्री दीर्घ झोपेनंतर स्नायूंना प्रोटीनची गरज असते. जर सकाळी ते मिळालं नाही, तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायू तोडू लागते. म्हणूनच वसंत भाऊ आता नाश्त्याला खूप महत्त्व देतात. ते रोज किमान 15 ग्रॅम प्रोटीन घेतात. उदाहरणार्थ, 2 उकडलेली अंडी, थोडं पनीर, धी सीड्स, फळं घालून स्मूदी. वेळ नसेल तर प्रोटीन शेक. ही सवय स्नायू मजबूत ठेवते, ऊर्जा टिकवते, रक्तातील साखर स्थिर ठेवते, मानसिक थकवा कमी करते, मनस्थिती सुधारते. याच सवयींमुळे ते आजही सहजपणे चालतात, बाजारात जातात, घरकाम करतात आणि जिने चढतात. निष्कर्ष: वसंत भाऊंच्या या 5 सकाळच्या सवयी खरोखरच खास आहेत. तुमचं वय कसं वाटतं, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुमचं आयुष्य किती आनंदी आहे, हे सगळं तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. उद्याच सर्व सवयी एकदम सुरू करण्याची गरज नाही. छोटी सुरुवात करा. फक्त 1 ग्लास पाणी किंवा 5 मिनिटं सकाळच्या प्रकाशात उभं राहणं. हळूहळू एक सवय जोडा. थोड्या दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. ऊर्जा वाढेल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक शांत आणि स्पष्ट होईल, वेदना कमी होतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आरोग्यावरचं नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात येईल. वसंत भाऊंचा संदेश: म्हातारपण हा शत्रू नाही. आपल्या सवयी, आपली जीवनशैली आणि उद्देश हरवणं, हाच खरा शत्रू आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता, यावर सगळं अवलंबून आहे. आजपासून सुरुवात करा. छोटी सवय निवडा आणि सातत्य ठेवा. कारण वय वाढणं म्हणजे हार नाही. ते स्वातंत्र्य, उत्साह आणि आयुष्याचा सर्वोत्तम काळ असू शकतो. पुढच्या वेळी भेटूया. मजबूत रहा, जिज्ञासू रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वाभिमानाने राहायला शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.